नमस्कार मैत्रिणींनो, माय लेकी किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण हॉटेलसारखा व्हेजिटेबल पुलाव बनवणार आहोत। हा पुलाव तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग बघूया कसा बनवायचा तो। त्यासाठी इथे 1 वाटी तांदूळ घेतले आहे। आता हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। मोकळा भात होत असेल असे कोणतेही तांदूळ तुम्ही वापरू शकता, फक्त चिकट होणारे वापरू नका। पण बासमतीचा पुलाव जास्त छान लागतो, त्यामुळे शक्य असेल तर बासमतीच घ्या। आता तांदूळ स्वच्छ धुवून झाले, आपण त्यात पाणी टाकून अर्ध्या तासासाठी असेच भिजत ठेवून देऊ। तोपर्यंत भाज्या बघूया काय काय पाहिजे ते। 1 वाटी फ्लावर घेतलाय मोठा मोठा कट करून, 1 वाटी मटार घेतले, 1 वाटी गाजर साल काढून उभ्या मोठ्या साइज मध्ये कापून घेतलाय, 1 वाटी परसबी घेतली आहे, 1 वाटी बटाटा, बटाट्याचे मोठे काप केले, 7 काजू घेतले, काजूचे 2 भाग करून घेतले, 1 टोमॅटो, 1 मोठा कांदा बारीक स्लाइस मध्ये उभा कापून घेतलाय आणि 1.5 वाटी दूध घेतले, 4 हिरव्या मिरच्या मध्ये काप देऊन घेतले, आलं लसूण पेस्ट 1 चमचा। आता आपण खडे मसाले बघूया। 2 तेजपान, 1 मोठी वेलची, 3 छोटी वेलची, चक्री फूल, 5-6 लवंग, 5-6 मिरे, 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 चमचा जिरे। एका कढईत तेल गरम करत ठेवूया। तुम्ही इथे कुकर मध्येही पुलाव करू शकता, तेलाऐवजी तूपही वापरू शकता। तुपामुळेही पुलाव छान लागतो। तेल गरम झाले की त्यात खडे मसाले घालू। आता त्यातच हिरव्या मिरच्याही घालून घ्यायच्या। मिरच्यांना मध्ये काप नक्की देऊन घ्या, नाहीतर मिरची अख्खी तेलात टाकली की उडते आणि चटकाही बसू शकतो। त्यामुळे मिरची आठवणीने कट करायची। मिरची परतली की त्यातच काजू घालून घेऊया। काजू परतले की कांदा घालायचा आणि कांद्याचा कलर बदलू द्यायचा नाहीये, फक्त त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि कांदा सॉफ्ट झाला पाहिजे इतपतच परतायचा। आणि त्यात आता आलं लसूण पेस्ट घालून घेऊया, तिचाही कच्चेपणा जाऊपर्यंत परतायचा आणि लगेचच टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो थोडासा परतला की आपण आता त्यात सर्व भाज्या एक एक करून घालून घेऊया। माझ्याकडे फ्रोझन मटार आहे म्हणून मी नंतर घालणार आहे। तुम्ही ताजे मटार वापरणार असाल तर आत्ताच घातले तरीही चालेल। आता हे सर्व भाज्या आपण 2 मिनिटांसाठी परतून घेऊया आणि त्यात मटार घालून घेऊया। काजू हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसतील घालायचे नाही घातले तरीही चालतील। भाज्या मोठ्या मोठ्या कट केलेल्या असल्या की पुलावमध्ये दिसायला छान दिसतात। आता आपण हे परतून झाले, त्यात आपण दूध घालून घेऊया। 1 वाटीला मी इथे 1.5 वाटी दूध घातले आहे, कारण आपण तांदूळ भिजवून घेतले त्यामुळे कमीच दूध लागेल। दुधाने चव खूप छान येते। दूध नसेल तर तुम्ही पाणी वापरले तरी चालेल। त्यात चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आणि भिजवलेला तांदूळ घालून घ्यायचा। आता मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे। तुम्हाला एकदम व्हाईट पुलाव पाहिजे असेल तर तुम्ही गरम मसाला न घालता अर्धा चमचा लिंबाचा रस घालू शकता। पुलावमध्ये भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक घेऊ शकता। आता हे मिक्स करून कमी गॅसवर 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजत ठेवून देऊ। आता आपण 15 मिनिटांनंतर बघूया पुलाव चांगला शिजला आहे की नाही। पुलाव इथे छान शिजला आहे आणि मस्त मोकळा मोकळा पण झाला आहे। 1 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी दूध हे एकदम परफेक्ट माप आहे। हा पुलाव अगदी झटपट 15 मिनिटात तयार होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो। मस्त हॉटेल सारखा व्हेजिटेबल पुलाव तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही ही पुलाव नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।